आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। ऋणझुणु ऋणझुणु रे भ्रमरा, सांडितु अवगुणु रे भ्रमरा. आपल्याला ही ज्ञानदेवांची रचना माहिती आहे. ज्ञानदेव आपल्या मनाला भ्रमर असं कल्पून रे भ्रमरा असं रे म्हणा या अर्थानं या रचनेची निर्मिती करतात. आणि दासोपंत याच प्रकारचा भाव, याच प्रकारची अभिलाषा ते संवादी स्वरूपामध्ये दत्तात्रेय प्रभूंच्याकडे व्यक्त करतात. की मी याही पूर्वी सांगितलं की त्यांचा जो एक विशिष्ट रचनांमधला भावविभोरपणा आहे ना, तो इतर ग्रंथांच्या तर्कनिष्ठतेपासून कोसो दूर आहे. म्हणजे त्यांची तर्कनिष्ठता वाचताना, तर्कशुद्ध विचार वाचताना अजिबात मनामध्ये शंका वाटत नाही की दासोपंत काही अगदी भावपूर्ण अशा प्रकारचं लेखन करू शकतील किंवा त्यांनी केलेलं असेल. आणि म्हणून भावपूर्ण रचना या त्यांच्या तर्कनिष्ठतेपासून अतिशय कोसो दूर आहेत, वेगळ्याच आहेत. जसं ज्ञानदेवांनी अनुभवामृत, अमृतानुभव सांगितलं, पण तिथे तर्कज्ञान आहे आणि त्यांच्या पदांच्या मधून, त्यांच्या विरहिण्यांच्या मधून त्यांची जी भावाभिव्यक्ती झालेली आहे ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलू आहे. अंतर्मनाच्या किंवा हृदयाच्या कमळाचा कोश अगदी अलगदपणे तरल, मधुर आणि रसाळ शब्दांमध्ये उलगडत जावा, तशी ज्ञानदेवांची रचना आहे. त्याचप्रमाणे दासोपंत पासोडीमध्ये, ग्रंथराजामध्ये, गीतार्णवामध्ये जसे भेटतात तसं रूप मात्र त्यांचं पदार्णवामध्ये नाही. इथे आरसाच वेगळा आहे आणि त्यामुळे प्रतिबिंब किंवा दासोपंतांचं रूपच मुळात वेगळं आहे, त्यामुळे त्याचं प्रतिबिंब सुद्धा आपल्याला अगदी वेगळं बघायला मिळतं. एकाच व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपण बघतो. एखादा माणूस उत्तम लेखक असतो, उत्तम गायक असतो, उत्तम वादक असतो, उत्तम नर्तक असतो, उत्तम चित्रकार असू शकतो आणि त्या त्या अनुषंगानं त्याचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलुत्व सिद्ध करणारं असतं आणि त्याची रूपछाया आपल्याला प्रत्येक वेळेला वेगळी दिसते. तो गात असेल तेव्हा त्याचं लालित्य वेगळं असेल, तो पदरचना करत असेल तेव्हा त्याचं लालित्य वेगळं असेल आणि एखाद्या शास्त्रशुद्ध विचारावरती मार्मिक टिप्पणी करत असेल किंवा मर्मज्ञपणे काही आपले विचार व्यक्त करत असेल तर तिथे तो पंडित असतो. आणि म्हणून पंडित असलेलं व्यक्तिमत्व, त्याची दुसरी बाजू म्हणजे भावाभिव्यक्तीची भावतरलता, ही दासोपंतांच्या पदार्णवामध्ये बघायला मिळते. मला ज्ञानदेवांचा बराच अनुसरलेला असा विचार मला दासोपंतांच्या मध्ये दिसतो. ज्ञानदेव ज्या पद्धतीनं विरहिण्या लिहितात, ज्ञानदेव ज्या पद्धतीनं व्यक्त होतात, ज्ञानदेवांची भाषाशैली, या सगळ्यांना दासोपंत पुढे घेऊन थोडंसं जात आहेत असं मला नेहमी वाटत राहतं. अनेकदा ज्ञानदेवांच्या ज्ञानदेवीमधल्या भाषेशी सुद्धा गीतार्णवाची जर तुलना केली तर ती खूप एकमेकांना अनुसरल्यासारखी, म्हणजे दासोपंतांनी ज्ञानदेवांना अनुसरल्यासारखं वाटतं. आणि तसंच पदार्णवामध्ये सुद्धा त्यांच्या भावाभिव्यक्तीमध्ये, पदरचनांच्या मध्ये ते ज्ञानदेवांनाच आजच्या पिढीच्या भाषेत बोलायला गेलं तर फॉलो करतात असं मला वाटतं. आणि म्हणूनच नाथपंथीयांची मूळ हे असलेले संप्रदाय असलेले, नाथपंथीय संप्रदाय असलेले ज्ञानदेव
वारकरी संप्रदाय हे पुढे नेतात आणि त्याच्यामध्ये जी गोष्ट मधुरा भक्तीची आहे, विरहिण्यांमध्ये मधुरा भक्ती येते, जी गोष्ट नाथपंथात नाही ती ज्ञानदेवांनी आणली आहे. आणि हाच धागा अगदी समांतर पद्धतीनं मला दासोपंतांच्या मध्ये आलेला दिसतो. किंवा त्यांनी मुद्दाम अनुसरला असावा, की त्यांनी फॉलो केलं आहे, अनुसरलं आहे, की स्वतः त्यांनी हे आवड म्हणून किंवा स्वतःचं काही निर्मिती म्हणून त्यांनी निर्माण केले, न कळे. पण ही गोष्ट मला समांतर दिसते, हे मात्र खरं. या भावविभोर पदांच्या मध्ये जसं मी मघाशी अगदी सुरुवातीला उल्लेख केला, ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, हे मनाला म्हटलेलं पद आहे खरं म्हणजे. आणि या मनाला त्यांनी भ्रमर म्हटलंय. पण हीच संकल्पना एका वेगळ्या साच्यात, एका वेगळ्या शैलीत दासोपंत आजच्या या पदामध्ये व्यक्त करतायत. उपासना परंपरेमध्ये, गायन परंपरेमध्ये आमच्या देवघरी हे पद कधी म्हटलं गेलेलं मी ऐकलं नाही. आणि त्यामुळं पारंपरिक त्याची मौखिक परंपरेनं आलेली चाल काय असावी याची कल्पना नाही. म्हणजे माझ्या आधीच्या पिढीलाही ती कदाचित नसावी, कारण जेवढी पदं ऐकलेली असतात, प्रत्येक पद येतच असं नाही, जवळजवळ सगळी पदं येत असली तरी सुद्धा हे पद मी कधी ऐकलंय असं मला वाटत नाही. त्यामुळे उपासना परंपरेमध्ये सध्या तरी ते गायलं जात नाही. प्राचीन काळी किंवा दासोपंतांच्या काळी त्यानंतरही काही काळ ते गायलं जात असावं, पण मागच्या 1-2 पिढ्यांपासून मात्र ते माहिती नाही. श्रीपाद कमळे देवा, मी याचं अभिवाचन करते. श्रीपाद कमळे देवा दृष्टी पाहिन रे, श्रीपाद कमळे देवा दृष्टी पाहिन रे, ते मी ध्यानी ध्याईन, ते मी ध्यानी ध्याईन, होऊन भ्रमरू तेथे रुंजी करीन, ते मी ध्यानी ध्याईन, होऊन भ्रमरू तेथे रुंजी करीन. भोगिन मकरंदू, भोगिन मकरंदू, ते मज हो का बंधन, भोगिन मकरंदू, ते मज हो का बंधन, परिती मोडो तेथुनी, परिती मोडो तेथुनी, निमेल मन माझे परिमी तेची मागेन, निमेल मन माझे परिमी तेची मागेन, होनी भ्रमरू तेथे रुंजी करेन. लागलेवो, लागलेवो ध्यान, लागलेवो ध्यान, मन गुंपले गुणी, लागलेवो ध्यान, मन गुंपले गुणी, चित्त येये सगुणी, सर्वज्ञाचा नाथू मज भेटवा कवणी. लागलेवो ध्यान, मन गुंपले गुणी, चित्त येये सगुणी, सर्वज्ञाचा नाथू मज भेटवा कवणी. नाम संजीवन, नाम संजीवन ते पियुषा आगळे, योग धारणा बळे, मुक्तीचे कारण ऐसे हृदयी मानले. तोची करी जपू, तोची करी जपू, सत्वगुणे न चळे, योग धारणा बळे, दिगंबरा परब्रह्म तूची संचले, दिगंबरा परब्रह्म तूची संचले. श्री दत्तात्रेयांना ते सांगतायत. हे कथन आहे बरं का, हे सांगणं आहे. कुछ ये कहना है, जैसे हम कहते हैं गजल गाई नहीं जाती, गजल गाते नहीं है. गजल माने कुछ कहना है, कुछ कहना लगना चाहिए. याच्यामध्ये तसं कथन आहे, कुछ कहना है. आणि हे म्हणणं, हे सांगणं मोठं भावविभोर आहे. काय सांगणं आहे? दासोपंत दत्तात्रेयाला सांगतायत. श्रीपाद कमळे देवा, श्रीपाद कमळे देवा दृष्टी पाहिन रे. हे दत्तात्रेय प्रभू, तुझे चरण युगुल. श्रीपाद कमळे म्हणजे 2 कमळांची फुलं आहेत.
दत्तात्रेय प्रभूंचे 2 पाय, म्हणजे दासोपंतांना ते 2 कमळ दिसतायत. आणि या श्रीपाद कमळे देवा या 2 कमळांना दृष्टी पाहिन रे. आता इथे एक सुप्त अर्थ असा आहे, सूक्ष्म अर्थ असा आहे, किंवा अर्थाची दुसरी बाजू अर्थ अशी आहे की श्रीपाद कमळे देवा दृष्टी पाहिन रे. खरं म्हणजे दृष्टीनं सगळं दिसतंय, जग सृष्टी दिसते, पण माझ्या या 2 डोळ्यांनी, माझ्या दृष्टीनी मी फक्त आणि फक्त तुझे पाय पाहीन. तुझे चरण कमल, कमळ फुलाचे असलेले 2 कमळ फुलासम असलेले अत्यंत कोमल, तरल, मधुर, पवित्र, मंगल असे तुझे 2 पाय मी फक्त माझ्या दृष्टीनं तेवढेच पाहीन, असा अर्थ अभिप्रेत आहे. श्रीपाद कमळे देवा दृष्टी पाहिन रे याचा सरळ अर्थ असाही, सरळ अर्थ घेतला तर माझ्या डोळ्यांनी तुझे पाय पाहीन. पण सुप्त अर्थ, सूक्ष्म अर्थ असा आहे की माझ्या या 2 डोळ्यांनी तुझ्या चरणाशिवाय माझ्या दृष्टीनं सृष्टी नव्हे तर फक्त तुझे चरण कमल पाहीन. श्रीपाद कमळे देवा दृष्टी पाहीन रे. आणि मग ते मी ध्यानी ध्याईन. ते चरण कमळ पाहिल्यानंतर त्याचं ध्यान मी करीन, ध्यानामध्ये ते घेईन, मन एकाग्र करीन, माझ्या चित्तामध्ये ते ठसवून घेईन आणि फक्त त्या श्रीपाद कमळांचं ध्यान मी करीन. आता ध्यान हा शब्द इथं योगाभ्यासाच्या अंगाने सुद्धा आलेला आहे, कारण पुढच्या चरणामध्ये त्याचा उल्लेख येतोय. आता हे ध्यान कसं आहे बरं का, तर त्यांचं असं म्हणणं आहे की योगी किंवा योगाभ्यासाने लावलेलं ध्यान मोठं क्लिष्ट आहे, कठीण आहे. हे ते ध्यान नाहीये. तर हे ध्यान म्हणजे केवळ लक्ष एकचित्त एकाग्र करून फक्त दत्तप्रभूंचे चरण बघणे हेच माझं ध्यान आहे. मी दुसरं काही करणार नाही. माझ्या डोळ्यांनी मी तुझे चरण कमल पाहीन, ते माझ्या मनात ठसवून घेईन आणि फक्त त्याचं ध्यान करीत, असं दासोपंत या ठिकाणी सांगतात. एक एक पाऊल पुढे जात आहेत. दृष्टी पाहीन रे, तुझे पाय मी डोळ्यांनी पाहीन, मग ते ध्याईन रे, त्याचं ध्यान करीन. आणि मग पुढची पायरी काय आहे, पुढची पातळी काय आहे, तर ते पुढे असं म्हणतात, भोगिन मकरंद. भोगिन मकरंद ते मज हो का बंधन, परती मोडो तेथून. त्या तुझ्या चरण कमलांचं मी ध्यान करीन आणि ध्यान केल्याच्या नंतर एकाग्र चित्तानं तुझ्या चरण कमळामधला जो मकरंद आहे, मध आहे. आता हा मध कोणता आहे, तर हा भक्तिरस आहे. आणि या भक्तिरसाला त्यांनी मकरंद असं म्हटलेलं आहे. हा भक्तिरस कसा आहे, तर अगदी मधुर आहे, गोड आहे, मकरंद आहे जणू काही. तुझ्या चरण कमळामधला मकरंद मी सेवन करीन, भोगीन असं म्हटलंय त्यांनी. भोग हा शब्द खरं म्हणजे भौतिक अशी लागू आहे, पण सामान्य भक्ताची भक्ती दाखवण्यासाठी सेविन मकरंद असंही म्हणता आलं असतं. पण भोग घेताना जीव जितका एकाग्र होतो ना, त्या एकाग्रतेला दर्शवण्यासाठी किंवा भोग लालसेमध्ये माणूस किती लिप्त असतो, तो अलिप्त नाही राहू शकत. आणि ती लिप्तता भोग या शब्दामध्ये त्यांना दाखवायची. खरं म्हणजे या ठिकाणी दुसरा शब्द वापरता आला असता. मी हे पहिल्याही पासून सांगते की दासोपंत किंवा कुठलेही संत काय, एखादा शब्द वापरताना त्या ठिकाणी आपण विचार केला तर अनेक ठिकाणी इतर शब्दांची योजना होऊ शकते, पण तोच शब्द त्याच ठिकाणी वापरण्याची त्यांची कल्पक बुद्धी
त्यांची प्रतिभा, त्यांची बौद्धिक क्षमता यांच्याकडे आपण थोडंसं लक्षवेध केला पाहिजे. आणि म्हणून भोगीन मकरंदू, खरं म्हणजे सेविन मकरंदू, घेईन मकरंदू हे शब्द त्यांना वापरता आले असते, पण भोग हा शब्द लिप्ततेशी जोडलेला आहे, लालसेशी जोडलेला आहे, अतीव आसक्तीशी जोडलेला आहे भोग हा शब्द. आणि म्हणून भोगीन मकरंदू, भोगणं आहे पण अलिप्त होऊन देवाच्या भक्तीचा रस भोगायचा आहे. मी पुन्हा तेच सांगते की विसंगतीची संगती आणि संगतीची विसंगती अशी गंमत अनेक ठिकाणी दासोपंत करतात. ही एक भाषाशैली म्हणूया त्यांची, आणि त्यांचं वैशिष्ट्य असतं, एकेका कवीचं वैशिष्ट्य असतं. आपण लगेच कसं ओळखतो की ही मंगेश पाडगावकरांची कविता किंवा हे हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे. अशा काही खुणा असतात त्या. खरं म्हणजे ह्या खुणा फार सूक्ष्मतेने शोधाव्या लागतात, चाचपडावं लागतं, किंवा अनेकांचा तौलनिक अभ्यास केला म्हणजे याच्यापासून हा वेगळा कसा हे लक्षात येतं. तसं दासोपंतांची ही एक स्वतःची एक शैली आहे. विसंगतीची संगती अनेकदा करतात ते, आणि म्हणून भोगीन मकरंदू असं म्हणतात. भोगीन मकरंदू, भक्तिरस तुझ्या चरण कमलाचा, तुझ्या कमळकोशातला जो मकरंद आहे तो मकरंद, भक्तीचा मकरंद मी प्राशन करीन, मी भोगीन, ते मज हो का बंधन. भलेही मी तुझ्या कमळकोशामध्ये अडकून पडेन, बंधनात पडेन. आपल्या सर्वांना माहिती आहे भ्रमराची आणि कमळाचं जे अनुबंधाचं अनुबंधी नातं आहे, हे नातं सगळ्यांना माहिती आहे. मकरंदाचा भोग घेता 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 भ्रमर विसरून जातो आणि संध्याकाळ होते, कमळाच्या पाकळ्या मिटतात आणि मकरंद सेवनाच्या आसक्तीनं हा भ्रमर मात्र कमळामध्ये अडकून पडतो आणि त्याला प्राण गमवावे लागतात. दासोपंत याच संकल्पनेचा इथे वापर करतात. ते म्हणतात भोगीन मकरंदू, मी तुझ्यातल्या मधुरसाचं सेवन करीन, भोग घेईन, ते माझं हो का बंधन. मी बंधनात जरी पडलो, तुझ्यात अडकून पडलो, तरी मला त्याची पर्वा नाही, ते माझं हो का बंधन. पडो बंधन, मला त्याची पर्वा नाही. मी बंधनात पडलो तरी सुद्धा त्या तुझ्यातल्या मधुकोशाचं प्राशन, सेवन, भोग मी घेईन. परती मोडो तेथून, मला तिथून परत येता येणार नाही. एकदा मी तुझ्या कमळकोशात अडकलो, कमळ पाकळी बंद झाली की मला तिथून बाहेर नाही पडता येणार. परती मोडो तेथून, मला तिथून पुन्हा परतीचा मार्ग नाहीये. मोडो, मार्गच नाही, वळणच नाही. परत येण्यासाठी कुठलाही मार्ग नाही. परतीचे सगळे दरवाजे, सगळे रस्ते, सगळे मार्ग बंद झालेले असतील हे मला माहिती आहे आणि मला ते मान्य आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात भोगीन मकरंदू, मज हो का बंधनू, परती मोडो तेथून. मी तिथून परत येऊ शकणार नाही, मी बंधनात अडकेन, मी परत येऊ शकणार नाही, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. निमेल मन माझे परिमी तेची मागे, माझं मन पूर्ण भरेल, तृप्त होईल. कदाचित तृप्तीनं ते हळूहळू शांत होईल, पण तरी सुद्धा मी निपचित असेन. कदाचित प्राण जातील का, निमेल माझे मन. तरी सुद्धा ते पुढे म्हणतात परिमी तेची मागेन. कमळदळांच्या मिटण्यानंतर भलेही माझा प्राण जाओ, मला कुठलाही परतीचा मार्ग न दिसो, मला कल्पना आहे, मला पूर्ण माहिती आहे याची की मला परत नाही जाता येणार, पण मला जायचंच नाहीये. परत जाण्यासाठी मी या बंधनात अडकलोच नाही. आणि म्हणून तुझ्या हृदय कमळ कोशातल्या मकरंदाचा भोग, हा त्या मधुरसाचा, भक्तिरसाचा भोग घेण्यासाठी मी तुझ्या या चरण कमळावरतीच माझं लक्ष, माझं चित्त एकाग्र करेन.
या प्रतिमा आणि संकेत अनेक संतांनी वापरले, पण अगदी पुन्हा तेच की प्रत्येकाची शैली मात्र वेगळी आहे. प्रत्येकाच्या मनातल्या भाव कल्पना शब्दबद्ध करण्याची जी एक पद्धत आहे, प्रकार आहे, आविष्कार शैली आहे किंवा प्रकटन अभिव्यक्तीची शैली आहे, ती मात्र नक्कीच वेगवेगळी आहे. भ्रमर आणि कमलपुष्प या संकल्पनांना, या प्रतिमांना अनेक संतांनी वापरले, पण भावाभिव्यक्ती प्रत्येक संताची वेगळी आहे. मी अगदी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे ऋणझुणू ऋणझुणू रे भ्रमरा आणि दासोपंतांच्या या संकल्पनेमध्ये कल्पनेचा फरक नसला तरी प्रकटीकरणामध्ये मात्र नक्कीच वेगळ्या प्रकारची शैली आपल्याला बघायला मिळते. पुढे ते म्हणतात, कमळामध्ये अडकलोय, कमळकोशामध्ये मी अडकलोय, भलेही माझा प्राण जाईल पण मी पुन्हा तिथेच येईन, मी तिथेच असेन, मी तेच मागेन, मला तेच हवंय, मला पुन्हा तेच हवंय. आणि मग तिथे असल्यानंतर त्यांची अवस्था काय होते त्याचं वर्णन ते पुढे करतात. ते म्हणतात, लागले वो ध्यान, लागले वो ध्यान, मन गुंपले गुणी, चित्त यये सगुणी, सर्वज्ञाचा नाथू मज भेटवा सगुणी, सर्वज्ञाचा नाथू मज भेटवा कव्हणी. आणि या कमळकोशामध्ये, चरण कमळकोशामध्ये माझं ध्यान लागलेलं आहे. हे ध्यान लागल्यानंतर तुझ्या या गुणामध्ये माझं मन गुंतलं, त्याचा कोश निर्माण झाला, मन गुंफलं गेलं याच्यामध्ये. आता खरं म्हणजे कमळ आणि भ्रमर यांचा गुणासक्तीचाच तर अन्वय आहे. गुणासक्तीमुळे, मकरंदाच्या आशेमुळे, भोगाच्या लालसेनेच तर भ्रमर आलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात, मन गुंपले गुणी, गुणामुळेच तर आसक्ती झाली आहे, माझं मन तिथेच तर गुंतलंय. आणि म्हणून चित्त यये सगुणी, हे माझं चित्त तुझ्या या सगुण रूपाशी जडलंय, तुझ्यात एकरूप झालेलं आहे, तुझंच ध्यान लागलेलं आहे. आणि एकदा का होईना सर्वज्ञाचा नाथू मज भेटवा कव्हणी, कोणीतरी मला त्याची भेट घडवून द्या हो, त्या दत्तप्रभूंची भेट मला एकदा घडवून द्या, अशा प्रकारचा आर्त साध ते या पदामध्ये घालतायत. पुढे म्हणतात, नाम संजीवनते पियुषा आगळे, योग धारणा बळे मुक्तीचे कारण ऐसे हृदयी मानले. भ्रमराची संकल्पना आहे आणि त्यामुळं त्याचं गुंजन सुरू आहे. आणि त्या गुंजनाला, भ्रमराच्या सतत गुणगुणण्याला ते नाम संजीवन असं नामकरण करतात. हे नामसंजीवन सतत सुरू आहे, नामसंकीर्तन सुरू आहे, पण ह्या नामसंकीर्तनाचं संजीवन पद त्यांनी इथं अधोरेखित केलेलं आहे. या भ्रमराचं गुणगुणणं म्हणजे माझं नाम गर्जन आहे, पण हे नाम गर्जन कसं आहे? संजीवन आहे, जीवदान देणार आहे. पियुषा आगळे अमृताहुनी गोड, पियुषा आगळे अमृताहुनी गोड, संजीवन देणार, प्राण देणार, प्राणदान देणार, जीवदान देणार असं तुझं हे नाम मी गुणगुणतो आहे, तो भ्रमर गुणगुणतो आहे. आणि योगधारणा बळे मुक्तीचे कारण ऐसे हृदयी मानले, ही माझी योगधारणा आहे, हे माझं योगधारणेचं बळ आहे. काय बळ? हे ध्यान लावणं. मी जे सुरुवातीला उल्लेख केला त्या योगधारणेचा संदर्भ ते इथे देत आहेत. कोणतं ध्यान लावायचंय? तर अखंड दत्तात्रेय प्रभूंच्या नामजपाचं संकीर्तन, भजन, गर्जन, कीर्तन दासोपंत करतात. आणि तेच नामसंजीवन पियुषा आगळे असं म्हणतात, अमृताहुनी गोड आहे. योगधारणा बळे मुक्तीचे कारण ऐसे हृदयी मानले. खरं म्हणजे योगधारणा त्याहीपेक्षा हे बळकट आहे, त्याहीपेक्षा हे फळप्रद आहे, त्याहीपेक्षा हे मला तुझी भेट घडवून देणार आहे, नाम संजीवन आहे. अशा प्रकारचा वेगळ्या शैलीतून
वेगळी कल्पना दासोपंत या ठिकाणी मांडतात. ते पुढे असं म्हणतात, तोची करी जपू. आता हा भ्रमराचा जप चाललेला आहे, त्याचं गुणगुणणं, त्याचा गुंजारव, हे दासोपंतांचं नामस्मरण आहे, अखंड नामस्मरण आहे. आणि हे नामस्मरण तोची करी जपू, अखंडपणे तोच जप सुरू आहे. सत्वगुणे न चळे, कुठल्याही प्रकारचा खंड त्याच्यामध्ये पडला नाही पाहिजे. अवस्था एकदा लागली की, ते ध्यान एकदा लागलं की, त्यांनी सांगितलं की हे ध्यान इतकं श्रेष्ठ आहे की योग बळाची सुद्धा त्याला गरज नाहीये. योगाने काय समाधी लागेल, योगाने काय ध्यान लागेल, इतकं नामस्मरणाने ही सुंदर अशा प्रकारची अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि या भ्रमराच्या गुंजनाच्या नाम संजीवन पियुषा आगळे असं म्हणल्यानंतर त्यांची जी अवस्था होतीये त्या अवस्थेचं ते वर्णन करतात, सत्वगुणे न चळे. आणि या अवस्थेतून सात्विकपणे जर नामसंकीर्तन हे केलं, अत्यंत प्रामाणिकपणे श्रद्धेनं निष्ठेनं जर हे नामसंजीवनाचा संकल्प केला, भ्रमरासारखा अखंड. भ्रमराचा उल्लेख यासाठीच आहे एकूणच, कारण त्याचं गुणगुणणं, त्याचा गुंजारव अखंडपणे चालू आहे. त्याचा प्राण गेला तरच त्याचं गुंजन थांबतं. तुम्हाला आम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे. अत्यंत व्यावहारिक उदाहरण आहे आणि आपल्या बघण्यातलं, की जेव्हा त्याचा प्राण जाईल तेव्हाच त्याचा गुंजारव बंद होतो. आणि म्हणून सत्वगुणे न चळे, हे नामस्मरण थांबवायचं नाहीये. सात्विक निष्ठेनं श्रद्धेनं अखंड नामस्मरण करायचंय. आणि तेच मी ते करत राहीन योगधारणा बळे. त्याही पेक्षा, योगधारणेपेक्षा सुद्धा हे बळकट आहे, हे श्रेष्ठ आहे. केवढा आत्मविश्वास आहे बघा हा नामस्मरणाच्या या भक्तीवरती. अनेक संतांनी तो केलेला आहे. तुकाराम महाराजांनी केलेला आहे, नामदेवांनी केलेला आहे, एकनाथ महाराजांनी केलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं दासोपंतही आम्हाला हेच सांगतात की नामस्मरणाचं, नामसंकीर्तनाचं, नामगर्जनाचं, अखंड नामस्मरणाचं हे जे बळ आहे ते योग धारणेपेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे, अधिकतम. आणि ते असं पुढे म्हणतात की दिगंबरा परब्रह्म तूची संचले, दिगंबरा परब्रह्म तूची संचले. हा जप अखंड सुरू आहे, नामस्मरण सुरू आहे. दुसरं कुठलंही व्यवधान त्याच्यामध्ये नाही. एक चित्त होऊन, एकाग्र होऊन नामस्मरणामध्ये समाधी लागलेली आहे. संजीवन असं म्हणतात ते, नाम संजीवनते पियुषा आगळे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि अशा प्रकारचं हे नाम सुरू असताना अवस्था लागलेली आहे. सत्वगुणे जेव्हा ही अवस्था लागते, अखंड नामस्मरण होतं, त्यावेळेला योग धारणेपेक्षाही, योग धारणेच्या बळानं जे ध्यान लावायचं असतं त्याही पेक्षा अधिकतम अशा प्रकारचं श्रेष्ठतम असं ध्यान, अशी अवस्था नामस्मरणानं दासोपंत म्हणतात मला प्राप्त होते. आणि दिगंबरा परब्रह्म तूची संचले. आणि असं वाटायला लागतं की माझ्या संपूर्ण देहामध्ये ते प्रत्यक्ष परब्रह्म दत्तात्रेय प्रभू परमपुरुष देहामध्ये संचरला आहे. तो या देहामध्ये आहे आणि तोच दिगंबर प्रत्यक्ष परब्रह्म आपण आहोत. आपल्या ठाई तो आहे, आपल्या देहामध्ये तो आहे. अशा प्रकारची जाणीव त्यांना या ध्यानामध्ये होते आहे. आणि म्हणून दासोपंतांनी नामसंकीर्तनाचं महत्त्व अनेक पदांमधून गायलेले, वेगवेगळ्या प्रकटीकरणातून त्यांनी आपले भाव व्यक्त केलेले. इथे मात्र ते भ्रमराचा प्रतिमेचा वापर करतायत. आणि या भ्रमराच्या प्रतिमेचा वापर किती कल्पकतेनं करतायत की भ्रमराचं गुंजन जसं अखंडपणे सुरू आहे तसं सात्विक बळाने जर श्रद्धेनी निष्ठेनी तुम्ही नाम घ्याल, मी तुझे नाम घेईन असं त्यांनी म्हटलंय. तुम्ही नाम घ्या असं सांगितलेलं नाही. ते स्वतःच म्हणतात दासोपंत दत्तात्रेय प्रभूंना की तुझे नाम मी असे घेईन. आता एकत्रित गोषवारा पदाचा द्यायचा झाला तर त्यांना ही पूर्ण कल्पना आहे की हृदय कमळ या कोशामध्ये आपण
त्यांनी आधी बघितलं, मग त्या कमळाच्या कोशाचा त्यांनी त्याचं ध्यान लावलं आणि ध्यान लावल्यानंतर त्याचा भोग मी घेतोय, भक्तिरसाचा भोग, नामस्मरणाचा भोग मी घेईन असं म्हटलंय. आणि त्यानंतर ते देवाला सांगतात की देवा, मला पूर्ण कल्पना आहे की ही कमलिनी जर मिटली तर मी आतमध्ये बंधनात अडकून पडणार आहे, कदाचित माझे प्राण जातील, पण तरीही मी पुन्हा पुन्हा हेच तुला मागेन की मला तुझ्या चरण कमळावरचा भ्रमर व्हायचा आहे. आणि मग ध्यान लागलंय त्यांचं. त्यानंतर ते म्हणतात की या मधुरसाच्या आसक्तीनं, या गुणामध्ये, तुझ्या गुणामध्ये मी माझं चित्त गुंतलेलं आहे, गुणांनी माझं चित्त आसक्त झालेलं आहे आणि हे मन तुझ्या गुणामध्ये गुंपलेलं आहे. सत्वगुणी सगुणी हे मन गुंतले असं ते म्हणतात. आणि ते मन गुंतलेलं ज्याच्या चरणी आहे ना, तो सर्वज्ञाचा नाथू मला कोणीतरी भेटवा, एकदा मला त्याला भेटायचं आहे, अशी आर्त साध एका चरणामध्ये ते घालतात. ते असं म्हणतात की मुक्तीचं हे साधन आहे, मी ऐकलंय, योग ध्यान आहे आणि त्याचबरोबर नामसंजीवन आहे, पण नामसंजीवन हे अमृताहुनी गोड अशा प्रकारचं आहे. आणि मला त्या जपाचा सत्वगुणांनी ध्यास लागलेला आहे, अखंड तोच जप मी करतो आहे, तेच नामस्मरण करतो आहे. आणि त्या नामस्मरणानं अशी अवस्था प्राप्त झाली आहे की दिगंबरा परब्रह्म तूची संचले. आणि एक अवस्था अशी येते, एक वेळ अशी येते, एक क्षण असा येतो की माझ्या संपूर्ण देहामध्ये बाह्यांतरी तूच भरलेला आहेस याची प्रचिती येते. सुंदर अशा प्रकारचं हे प्रतिकात्मक रूपक दिलेलं पद. अशी अनेक पद आहेत, वेगवेगळ्या रूपकांमधून ते व्यक्त होतात. ज्ञानदेवांनीही भ्रमर होऊन जशा पदाची रचना केली तशा अनेक संतांनी केली, तशी दासोपंतांनीही केली. पण आपणा सर्वांच्या सहज लक्षात आलं असेल की दासोपंतांची भावतरलता अत्यंत सूक्ष्म अशा प्रकारची आहे. आणि म्हणून सूक्ष्म अतिसूक्ष्म अशा परी जेव्हा आपण उलगडत जातो, उकलत जातो, तेव्हा खरोखर श्रीपाद कमळे मी पाहिनं असं दासोपंत म्हणत असले तरी त्यांच्या पदपुष्पांमध्ये, त्यांच्या पदकमलांच्या मध्ये, पदकमल रचनांच्या मध्ये सुद्धा आपण त्यांच्या पदांच्या कमलाची एक एक पाकळी उलगडत जाऊ, तसा तसा हा मधुरस सेवण्याची संधी आम्हाला मिळते. आणि आमच्यासाठी खरंच हीच नामसंजीवन पियुषाहुनी आगळे अशी संधी आहे. आज इथेच थांबते. उद्या एका नवीन पदरचनेसह आपण संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी गोस्वामी या पेजवरती भेटूया. नित्यानं माझे गुरुजी आणि इतर सर्व रसिक भक्त श्रोते आपण मोठ्या प्रेमानं, स्नेहानं माझं विवेचन, माझं निरूपण ऐकता आहात. आपले सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करते आणि थांबते. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. योगेश्वरी माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. धन्यवाद.